मी एवढी का शॉक झाले हे तुम्हाला आता पुढे जाऊन मी सांगतेच. दिवसाची सुरुवात अशी झाली की आळस वगैरे सगळा चालूच होता, पण तो साईडला टाकला आणि नाश्ता पाणी करून मस्तपैकी बसलेच होते. तेवढ्यात माझ्या फ्रेंडसोबत मी म्हटलं चला गप्पा मारूया. तर फ्रेंडसोबत गप्पा मारताना कळलं बाप रे, तिच्याकडे इतकं मोठं मंगळसूत्र कलेक्शन आहे आणि सगळ्या डिझाईन जेवढ्या ट्रेंडिंगमध्ये होत्या ना आतापर्यंत, सगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र आहेत. मी तर इतकी शॉक झाले, बाप रे, इतकं साधं सिंपल राहतात माझे फ्रेंड आणि त्यांच्याकडे इतकं सारं कलेक्शन. म्हणजे किती आवड आहे. मला तर अजिबात आवड नाही आहे अशा गोष्टींची, का मी अशी आहे. आणि त्यांचा जो बांगडीचं कलेक्शन आहे ना, ते जर बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. इतकं सुंदर बांगड्या, म्हणजे एक आपल्याला आयडिया भेटून जाईल की काय कसं घेतलं पाहिजे. मंगळसूत्र बघा ना किती सुंदर, आणि विचार नाही करू शकत. दुकानात सुद्धा एवढं डोक्यात येत नाही की हे घ्यायला पाहिजे का ते घ्यायला पाहिजे. बघा किती सुंदर झुमके विथ इयरिंग्स आहेत, मंगळसूत्राचे पेंडंट आणि इयरिंग्स आहे, डायमंडचे वेगळे कलेक्शन, असं खूप मस्त कलेक्शन होतं. मी तर खूप शॉक झाले. आणि असे वेगळे पेंडंट सुद्धा ठेवले होते आणि तिथे साईडला दिसते टाळ्या मण्याची पोत, तर ते सुद्धा ठेवलेलं की जेव्हा घालायचं असेल तेव्हा वेगवेगळं घालायचं. किती सुंदर आहे यार, मी तर खूप शॉक झाले होते. म्हणजे मोत्यांमध्ये पण मंगळसूत्राचे पेंडंट आणि त्याचे जे कानातले इतकं सुंदर असू शकतं, हे मी फर्स्ट टाइम, म्हणजे मी हे सगळं असं बघितलंय पण हे दुकानात असं येता जाता कधीतरी नजर. पण हे बघा ना किती सुंदर आहे. तुम्हाला जर बांगडी कलेक्शन आवडलं असेल तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला खूप सारा दाखवते त्यांचं बांगडी कलेक्शन. आणि ह्या आहेत त्या माझ्या फ्रेंड भोसले मॅडम. कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय, भेटूया उद्या. बाय.